तर नमस्कार, माझं नाव आहे प्रिया आणि मी परत एकदा स्वागत करते माझ्या या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर सगळ्यात अगोदर त्यांनी कंपनीतून आलेले गिफ्ट माझ्या हातामध्ये ठेवले. तर मिठाई, ड्रायफ्रूट्स वगैरे, चिवडा असे काही गिफ्ट्स त्यांना कंपनीतून भेटले होते. ते आल्यावर ते मला दाखवत होते. आणि त्यानंतर उद्याची तयारी म्हणजे गाताची पहिली दिवाळी असल्यामुळे तिचं अभंग नसताना मला छान डेकोरेशन करायचं होतं. त्यामुळे रात्री 11:30 वाजता मी फुलं वगैरे छान कट करून एका कॅरीबॅगमध्ये भरून ठेवली होती आणि लगेच ही पण तयारी करून घेतली, जेणेकरून सकाळी जास्त उशीर नाही होणार. त्यामुळे रात्रीच हे करून ठेवलं होतं, सकाळी उठल्यावर डायरेक्ट आंघोळीची तयारी करता येईल त्यामुळं. तर तुम्हाला पण दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आज लक्ष्मीपूजनच्या दिवशी व्हिडिओ पोस्ट करणार आहे मी, तर लक्ष्मीपूजनच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हाला आनंदाची, आरोग्याची व एकदम भरभराटीची जावो ही प्रार्थना. तर डेकोरेशन कसं झालं आहे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि उद्याची जी काही तयारी ती मी रात्रीच करून ठेवत असते, जसं की जे कपडे घालायचे आहेत ते काढून ठेवायचे. आणि 12:30 वाजता सगळं आवरल्याच्या नंतर मग मेहंदी वगैरे लावली. आणि हे काही ड्रायफ्रुट्स त्यांना आणि असे चॉकलेट्स हे वगैरे भेटले होते ते बघितले. सकाळी उठल्याच्या नंतर माझं आवरून घेतलं आणि लगेच बाहेर रांगोळी काढायला बसले. तर फूल आणि रांगोळीचा आत्ता सध्या हाच ट्रेंड आहे आणि दिसायला पण खूप छान वाटतात ते. दारात पण लगेच पावलांची वगैरे रांगोळी काढून घेतली आणि त्यानंतर लगेच दिवे पण लावले. तिथे दिवे लावल्याच्या नंतर एक वेगळाच लुक आला होता रांगोळीला, खूप छान. आणि तोरण वगैरे पण आजच लावून घेतलं होतं मी. गातासाठी रील पण बनवायची होती तिच्या अभंग स्टानची, त्यामुळंच तोरण पण लावले होते लगेच. तर हे बघू शकता किती छान रांगोळी दिसते माझी. तर मी पण काही थोडेसे रील्स वगैरे बनवण्यासाठी काही शूट घेतले आणि त्यानंतर लगेच अभ्यंग स्नानाच्या तयारीसाठी लागले. तर ह्याच्यामध्ये मला उठणं, अजून मोती साबण वगैरे ठेवायची होती, त्यामुळे हे ताट मी सजवत होते. तर यामध्ये जे काही गव्हाचं पीठ असतं त्याचं मी घट्टसर असा उंडा मिळून त्या पिठाची अशी लोळी बनवून त्याचं स्वास्तिक काढून घेतलं होतं. आणि रात्री जी मी फुलं हे करून ठेवले होते त्याचंच हे अशा पद्धतीने केलं होतं. तर तुम्ही पुढे बघू शकता डेकोरेशन कसं झालं. तर ह्या ताटामध्ये मी ठेवणार आहे मोती साबण, उठणं आणि तेल, अशा पद्धतीचं सगळं ठेवून घेतलं आणि याचे पण फोटो काढले. त्यानंतर लगेच ताटाच्या भोवती पण सिंपल अशी फुलांची रांगोळी काढून घेतली आणि असं काही डेकोरेशन माझं तयार झालं होतं. हे मी ऑनलाईन मागवलेलं आहे, शेजारी ठेवलेलं आहे ते. त्यानंतर लगेच गाताला उठणं लावून घेतलं. खूप सकाळी पण नाही आंघोळ घातली तिला, जरा उशिराच घातली होती, म्हणजे 8च्या दरम्यान घातली होती. तिचं आवरून घेतलं आणि लगेच तिला आंघोळ पण घातली. आणि माझं झाल्याच्या नंतर तिच्या बाबाने पण तिला थोडंसं उठणं लावलं. खूप जास्त लावलं नाही, कारण त्यामध्ये पण थोडंसं केमिकल असू शकतं, त्यामुळे एकदम हलक्या हाताने एकदम थोडंसं लावलेलं आहे घालायला, नाही तर रॅशेस पण होऊ शकतात त्यामुळं. तर तिला ते फुलं बघायची जास्त तरी इच्छा होती, पण खूप क्यूट वाटत होते. हा ड्रेस तिच्या दिदीचा आहे आणि तो म्हणजे जो स्कर्ट असतो तोच आहे. तर तो मी तिला अशा पद्धतीने घातला होता. तर कसं दिसत आहे तुम्ही पण नक्की कमेंट करून सांगा. गाथा कशी दिसत आहे तेही सांगा. तर बाकी व्हिडिओ आपले जर आवडत असतील तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुढे बघूया. तिला आंघोळ घालून घेतली आणि आंघोळ घालताना पण शांत बसते, अशी काही रडत नाही, काही नाही. त्यानंतर तिला असं छान असा फ्रॉक घातला आणि आम्ही मंदिरात जाण्यासाठी निघालो. तर मंदिरात सुद्धा बरीच काही अशी गर्दी नव्हती, सकाळी लवकर गेल्या असल्यामुळं. जे काही मी तिला अक्षदा ऑप्शन करून घेतलं, दिवा वगैरे म्हणजे ऑप्शन केलं आणि लगेच आम्ही मंदिरात गेलो. तर मंदिरात जाताना खूप काही गर्दी नव्हती. ही जी कमान दिसते रात्री, त्यामध्ये लायटिंग लावलेल्या आहेत, रात्री खूप छान दिसतात. त्याचा व्ह्यू पण मी तुम्हाला दाखवेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर छान असा कंदील तिथं लावला होता मंदिराच्या बाहेर. मंदिरात गेल्यावर गाथा पण इकडे तिकडे जाऊन बघत असते. बाहेर गेल्याच्या नंतर अजिबात त्रास देत नाही. तर बघा तुम्ही कशी बघते ती.
एकदम शांत मूड असतं त्याचं बाहेर गेल्याच्या नंतर. तर ते काका तिला आग्रह करत होते गंध लावण्यासाठी, पण तिने काय लावू दिलं नाही, बस एवढं कसं तरी लावला. तर खूप छान पद्धतीने दर्शन झाले होते आमचे. तिथं तर काही व्हिडिओ घेता येत नाही, नंतर त्यांनी माझ्यासाठी खिशामध्ये मोबाईल ठेवला होता आणि असा एवढा व्हिडिओ घेतलेला आहे. फोटो व्हिडिओ काढण्यामध्ये तिथं मनाई आहे, तरीसुद्धा मी घेतला थोडासा. दर्शन झाल्याच्या नंतर बाहेर आलो आणि खूप छान रांगोळ्या पण काढल्या होत्या. इकडं तिकडं प्रसादही घेतला. काकांनी ते प्रसाद दिला होता आम्हाला. मंदिर सणसूद वगैरे असल्याच्या नंतर मंदिर खूप छान सजवतात, ते खूप आवडतं मला. आणि इथं तुकाराम महाराजाची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची रांगोळी काढली होती. बाहेर आल्याच्या नंतरच असे किल्ले वगैरे तिथेही केले होते. हा किल्ला मी त्या दिवशी दाखवला होता, पण अर्धवट होता, आता पूर्ण झाला. तर कसं दिसतोय नक्की सांगा. घरी आल्याच्या नंतर शेजारच्या ताईंनी आम्हाला फराळाचा असा आनंद दिला होता. आणि मी पण घरी शेवायचा भातचा मान असतो आज, त्यामुळे केलं होतं. तर यांची काय अशी मस्ती चालली होती घरी आल्याच्या नंतर. गाथा अशी बसली होती, तिला खूप आवडते मस्ती करायला. अशी काही शांततेला जास्त बसं वाटत नाही. तर तुम्ही बघा कशी खेळते ती. आणि तिचा असं सध्या चालू आहे, तिला नाही का गुडघ्यावर उभा टाकायचं, म्हणजे रांगण्याचा प्रयत्न तिचा चालू आहे. तर बघा तुम्ही कशी करते ती. बाकी व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. एक लाईक पण करा. आणि ची गाथा कशी वाटली तुम्हाला तेही सांगा. चला तर भेटूया आपण पुढच्या एका अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय. काळजी घ्या.